resurrection of Jesus is the greatest mystery in the New Testament. कारण नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं हे एक रहस्यमय गोष्ट आहे. But still we are finishing up here because of the time. पण आपण इथे थोडक्यात संपवतो कारण आपला वेळ कमी आहे. The resurrection of Jesus येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं proved that there is something, a resurrection coming in the future. हे दर्शवितं, हे सांगतं की जे पुनरुत्थान आहे, जे आता घडलेलं आहे, ते पुढे येणारी गोष्ट पण आहे. The resurrection of Jesus proves that there is a resurrection that's going to happen in the future. हे असं दाखवतं, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित होणं हे दाखवतं की भविष्यामध्ये पण एक पुनरुत्थान होणार आहे. Because there are two ways of resurrection that will happen. आणि कारण तिथे दोन प्रकारचे पुनरुत्थान आहे जे होणार आहे. In the book of Revelation it is written, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकात हे in लिहिलेलं the आहे, end of the ages, ह्या जगाच्या अंताकडे the earth will shook, ही पृथ्वी हलवली जाईल and every grave, the life, the body that is inside every grave comes out. आणि जे पण कबरेमध्ये आहेत त्यातून जे जीव कबरेमध्ये आहेत ते तिथून उठवले जातील. And some leads to the eternal life, and some leads to the damnation. आणि काही जे आहेत ते सार्वकालिकतेच्या जीवनाकडे जातील आणि काही आहेत ते सार्वकालिकतेच्या मरणाकडे जातील. If you read in Revelation chapter 7 verse 14, आणि जर प्रकटीकरणाचं पुस्तक 7वा अध्याय 14वे वचन तुम्ही वाचाल, it says John was shocked to see a group of people filled with the glory of God in their bodies. आणि हे दास इथे सांगतं की योहान चकित होता की त्याने पाहिलं की एक ग्रुप आहे, लोकांचा समूह आहे ज्याच्यावर देवाचा गौरव आहे. And he asked someone next to him, आणि त्याने त्याच्या शेजारी जो आहे त्याला विचारलं, can you please tell me who are these people? आणि तू मला सांगशील का की हे कोण, ही लोक कोण आहेत? In Revelation chapter 7 verse 14 it says, आणि प्रकटीकरणाच्या 7व्या अध्यायात 14वे वचन हे सांगतं, these are the people आणि हे लोक असे आहेत who washed their robes ज्यांनी आपले झगे and made them white ज्यांनी आपले झगे धुतले, कोकराच्या रक्तात धुतलेले आहेत आणि शुभ्र केलेले in आहेत. the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये त्यांचे झगे धुवून शुभ्र केलेले आहेत. These are the people who washed their robes and made them white through the blood of Jesus. हे अशी लोक आहेत ज्यांनी आपले झगे, आपले कपडे त्या कोकराच्या रक्तामध्ये धुवून शुद्ध किंवा शुभ्र केलेले आहेत. अब ऐसे मत देखो किसका है कि हमारे ऊपर बात कर रही है. It is speaking about us. हे आपल्याबद्दल बोलत आहे, असं बघू नका की हे कोणाविषयी बोलत आहे, तर हे आपल्या विषयी बोलत We आहे. are seeing as who are these people, as how John asked. John asked who are these people. आणि जसं योहानाने विचारलं की हे कोण लोक आहेत, तसं आपण पण बघत आहोत की कोण लोक आहेत, असा विचार करू नका. But we know who are these people पण आपल्याला माहिती आहे की हे लोक कोण आहेत, because we are that people कारण आपणच ते लोक आहोत who wash our robes, who are washed and cleansed and shining white because of the blood of Jesus. ज्यांनी आपले कपडे किंवा स्वतःला येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध केलेले आहे, धुतलेले आहे आणि शुभ्र झालेले आहे. कपड़ा मतलब हे नहीं है. कपड़ा मतलब it is the body. Our body was washed and cleansed by the blood of Jesus. ते रोग किंवा झगे म्हणजे आपले हे कपडे नाही तर आपलं शरीर तिथे दर्शवत आहे. That is why it is very important to preach about the blood of Jesus. आणि म्हणूनच हे खूप महत्त्वाचं आहे की आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल प्रचार केला पाहिजे. Without the blood of Jesus there is no cleansing. आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ताशिवाय तिथे शुद्धता नाही किंवा शुद्ध करणं नाही. We cannot get cleansed without the blood of Jesus. आपण शुद्ध होऊ शकत नाही तर येशू ख्रिस्ताचं रक्त नसेल. The only way we can be cleansed is through the precious blood of Jesus. एकच मार्ग आहे आपण शुद्ध होऊ शकतो, तो ते आहे येशू ख्रिस्ताचं रक्त, जेणेकरून आपण शुद्ध होतो. Today many teachings are there आणि आज खूप साऱ्या गोष्टी शिकवणी आहेत which says if you live a life like this then you are cleansed. आणि ते म्हणतात की तू अशा प्रकारचं जीवन जगलास ना तर मग तू शुद्ध होशील, तू पवित्र होशील. That is why many people strive to live a life so that they can get cleansed. म्हणून खूप लोक असे आहेत की आपल्या कामांद्वारे स्वतःला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या
they fall, they rise up. They fall, they rise up. आणि त्या त्या चालीमध्ये त्या ह्याच्यामध्ये ना ते खूप वेळा खाली पडतात, पुन्हा उठतात, खाली पडतात, उठतात. ऐसे कोई है बहुत टाइम हम we are many times we go through that place. आणि आपण पण खूप वेळा त्या गोष्टीतून जातो. Today I want to tell you, पण मला आज तुम्हाला सांगायचं आहे, your good life cannot cleanse you. तुमचं चांगलं जीवन, चांगले काम तुम्हाला शुद्ध करत नाही. It cannot happen. आणि ते कधीच होणार नाही. If that can happen, there is no need for Jesus. जर ते होणार असेल ना तर मग येशूची गरजच नाही. If that can happen, there is no need for Jesus to be crucified. आणि मग त्याची येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर फिरण्याची गरज पण राहिली नसती. There is no need for Jesus to shed the blood. आणि गरज नसती की येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडावं. That's why Jesus came down, the Son of God came down to cleanse us. येशू ख्रिस्त का खाली आला की त्याने आपल्याला शुद्ध करावं म्हणून तो खाली आला. Remember this. आणि हे आठवणीत ठेवा, Your good life तुमचं चांगलं जीवन, तुमची चांगली कामं cannot cleanse you. तुम्हाला शुद्ध करत नाही. But पण if you are cleansed by the blood of Jesus, जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले you आहात, can live a good life. मग तुम्ही चांगलं जीवन जगू You शकता. can live a good life when you are cleansed by the blood of Jesus. मग तुम्ही चांगलं जीवन जगू शकता जर तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतलेले आहात, शुद्ध केलेले आहात. Hallelujah. Hallelujah. That's why we are not made righteous through our efforts. म्हणूनच आपण आपल्या नीतिमत्वाच्या कामामुळे नीतिमान ठरलेलो नाही, चांगल्या कामामुळे नीतिमान ठरलेलो नाही. This word of God is not calling you and me righteous because we were living a righteous life. हे जे वचन आहे, हे पुस्तक आहे, ते तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवत नाही, म्हणजे आपल्या कामामुळे नीतिमान ठरवत नाही. This word of God is calling me, you and me as righteous because we received Jesus in our life. तर हे वचन, हे जे पवित्र शास्त्र आहे, तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवतं, कारण येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे आणि त्याने क्रूसावर केलेल्या कामामुळे. What is meant by you receive Jesus in your life? आणि त्याचा अर्थ काय होतो की येशू ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ग्रहण करताय. Which means you are believed and you allow Jesus, the blood of Jesus to cleanse you and me. आणि याचा अर्थ असा की तुम्ही येशू ख्रिस्ताला परवानगी देत आहात की त्याने तुमच्या जीवनामध्ये यावं आणि तुम्हाला त्याच्या रक्ताने धुवून शुद्ध आणि पवित्र करावं. Because you are cleansed by the blood of Jesus, आणि ज्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले आहात, धुतलेले आहात, the righteousness of God देवाची नीतिमत्वता became your righteousness and my तुमची आणि righteousness. माझी नीतिमत्वता ठरते. Tell me, do righteousness of God will get glammed out? Will it get shine out? आणि मला हे सांगा की जी देवाची नीतिमत्वता आहे ती अशी प्रगट होईल का की प्रकाशित होईल का? वो प्रकाश कम होता है क्या? होईल का कमी? No, the righteousness of God will always shine forth forever and ever. Amen. तर येशू ख्रिस्ताचं जे नीतिमत्वता आहे, त्याची जी चांगुलपणा, धार्मिकता आहे, तो नेहमीसाठी प्रकाशित होतो, तो चमकतो. That means if that righteousness of God is inside you, म्हणजे की तुमच्यामध्ये जे देवाचं धार्मिकता आहे, त्याची नीतिमत्वता आहे, you will forever will shine in His righteousness. मग तुम्ही सार्वकालिकतेसाठी त्याच्या नीतिमत्वतेद्वारे चमकत राहतात. So those people who went into the eternal life म्हणून जे लोक सार्वकालिकतेमध्ये प्रवेश करतात, are the people who are cleansed by the blood of Jesus. ते असे लोक आहेत जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे धुतलेले आणि पवित्र केलेले, शुद्ध केलेले आहेत. But that is not just the word of God. आणि हे फक्त तेवढंच वचन नाही, This word of God is a balanced word. हे वचन जे आहे, जे देवाचं वचन आहे, ते समतोल साधणार आहे. In the Revelation chapter 20, प्रगटीकरणाच्या पुस्तकात 20वा अध्याय we're not going there. From 11 to 15, 11 ते 15 पर्यंत आपण वाचू. it speaks about a great white throne in the kingdom of God. तर तिथं आपण पाहतो की तिथं एक पांढरं शुभ्र महान असं सिंहासन आहे. We are seeing a great white throne and there are people who are waiting there in front of the throne. आणि आपण इथं पाहतो की तिथं पांढरं शुभ्र असं मोठं आणि महान सिंहासन ठेवलेलं आहे आणि त्याच्या समोर लोक थांबलेली आहेत. And whomever washed by the blood of Jesus आणि जो कोणी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलेला आहे, are allowed to enter into the eternal life. ते लोक जे आहेत त्यांना परवानगी दिलेली आहे की त्यांनी सार्वकालिकतेच्या जीवनाकडे प्रवास And करावा. whomever are not
washed by the blood of Jesus. आणि जे कोणी असे लोक तिथे उभा राहिलेले आहेत जे येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये धुतलेले नाहीत, पवित्र नाहीत, They were thrown into the damnation, into destruction for everlasting. आणि मग त्यांना तिथे त्या खोल मृत्यूच्या दरीमध्ये त्या नरकामध्ये फेकण्यात आलेलं आहे. It was very, how to say, it was a very sad chapter to read. आणि It's a हा very sad खूपच chapter. दुःखदायक की म्हणू शकतो आपण हा जो अध्याय आहे तो वाचण्यासाठी याचा खूप दुःखदायक आहे. Because it is written there that some people were judged to enter into the eternal death. कारण इथं लिहिलेलं आहे की काही लोक जे आहेत ना ते सार्वकालिकतेच्या मृत्यूकडे गेलेले आहेत. You know, long back I heard one of the visions that a pastor saw years back. I heard about that vision. आणि मी खूप वर्षापूर्वी एक ऐकलंय की एका पास्टरांना एक दृष्टांत झाला. It was a vision about the same chapter. आणि हा जो अध्याय आहे त्याचाच दृष्टांत त्यांना बाहेर पडलेला This होता. pastor was taken in front of this white throne. आणि ह्या पास्टरांना त्या राजसन किंवा सिंहासन जे आहे, न्यायासन जे आहे त्याच्यासमोर घेऊन गेल्यात आलं. He saw two people. He saw Jesus sitting in that throne. आणि त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्त त्या सिंहासनावर बसलेले आहेत. And he saw two set of people in the left side and on the other आणि and right त्यांनी side. पाहिलं की दोन प्रकारचे लोक आहेत जे एक उजवी बाजूला आहेत आणि एक डाव्या बाजूला आहेत. And he saw Jesus raising up his right hand. आणि त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्त त्याचा उजवा हात उंच करत आहे. And he told to the people who are on the right side. आणि त्याने तो येशू ख्रिस्त त्या लोकांना म्हणत आहे जे उजव्या बाजूला थांबलेले He आहेत. said, "Blessed are the one who are cleansed by the blood of Jesus." आणि तो म्हणतो की आशीर्वादित आहेत ते लोक जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध आहेत. Blessed are the one who are washed by the blood of the Lamb. ते लोक आशीर्वादित आहेत जे मेंढ्याच्या रक्ताद्वारे शुद्ध केलेले आहेत. The Lamb of God Himself. जो स्वतः देवाचा कोकरा आहे. And He said, raising up that right hand, He said, आणि तो स्वतः त्याचा उजवा हात उंच करून म्हणतोय, "You are entered into the everlasting. You are permissible to enter into the everlasting आणि life." तुम्हाला परवानगी दिलेली आहे की तुम्ही तुमच्या सार्वकालिकतेच्या जीवनामध्ये प्रवास करावं आणि तिकडे जावं. A place of joy and the fullness of the Holy Spirit. जी जागा अशी जागा जिथे आनंद आणि पवित्र आत्म्याची भरपुरी आहे. So all the people in the right side entered into the everlasting life to be with God forever. जे सर्वजण उजव्या बाजूचे लोक होते ते सर्वांनी सार्वकालिकतेच्या जीवनाकडे प्रवास केला. त्यांनी तिकडे आतमध्ये गेले. Please listen to me आणि carefully. आता माझ्याकडे काळजीपूर्वक ऐका. But there were set of people on the left side. पण त्यांच्या डाव्या साईडला असा लोकांचा समूह होता. Those are the people who heard the truth and yet rejected to be cleansed by the blood of Jesus. ते असे लोक होते की त्यांनी पवित्र त्या कोकऱ्याच्या येशू ख्रिस्ताच्या रक्ताबद्दल ऐकलं पण तरी त्यांनी स्वतःला त्याद्वारे धुतलं गेलं नाही. And this Jesus raised up his left hand आणि मग येशू ख्रिस्ताने त्याचा डावा हात उंच केला. and he said, "You, the wicked generation, you are to live in the damnation, into the eternal destruction forever." आणि मग त्यांनी म्हटले की तुम्ही दुष्ट लोक जे कधीही दुष्ट लोक जे पापी आहात त्यांनी त्या अग्नीच्या सरोवरामध्ये जा. Suddenly that pastor saw the hell opening up. आणि मग अचानकपणे त्या पास्टरने पाहिलं की ते जे नरकाचं दार आहे, नरक आहे तो उघडा होत आहे. And it swallowed all this group of people. आणि त्याने त्या सर्व लोकांना गिळून घेतलं. In that group, आणि त्या ग्रुपमध्ये God made precisely to see two people. आणि देवाने त्यांना दोन लोकांवर दृष्टी दिली. त्यांनी वेगळ्या प्रकारे And He दाखवलं. made this pastor to listen the voices of the two people. आणि येशूने त्या पास्टरना ते जे दोन लोक आहेत त्यांचा शब्द ऐकण्याचा त्यांच्या कानावर आले. You know what was that voice? आणि ते काय होतं आवाज माहितीये You का? know what were the words that they were speaking? आणि ते दोन लोक काय म्हणत होते माहितीये का? The words were this: आणि ते शब्द असे होते, "Friend, मित्रा, even we can see the pierced hands of Jesus in the left side of his hand. We can see even the pierced hand even in the left side." आणि आपण ते जे छेदलेले किंवा भोकसलेले जे हात आहेत, जे छिद्र पडलेले हात आहेत ते आपण पाहिलेले आहे. Even on the left side they could see. They- When Jesus rose up his जेव्हा hand. त्यांनी येशू ख्रिस्ताने हात उंच केला, जो त्याचा
पवित्र आत्म्याने त्या पास्टरना त्या शब्दाचा अर्थ समजावला You know what was the meaning? आणि त्याचा अर्थ असा होता It is true that when his right side was lifted up, आणि हे खरं आहे की जेव्हा त्याने त्याचा उजवा हात उंच केला the righteous people who are the righteous of God could see the pierced hands of Jesus, the right side. आणि जे नीतिमान लोक उजव्या साईडला थांबलेले होते त्यांनी पण तो हातामध्ये छिद्र पाहिलं But the left one, पण जे डाव्या बाजूला होते they thought त्यांनी असा विचार केला that this pierced hand is only for the right side hand people. It's only for the right side group. आणि त्यांना असं वाटलं की जे हाताला छिद्र केलेले आहे त्याचे हात जे छेदलेले आहेत ते फक्त उजव्या साईडच्या लोकांसाठीच होते But when Jesus took up the left hand, पण जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याचा डावा हात उंच केला they could see the same pierce of the same thing that was in the right hand over the left hand. पण त्या लोकांनीही तो सारखाच हात पाहिला की उजव्या हाताला पण ते छिद्र होतं आणि डाव्या हाताला पण ते छिद्र And आहे the voice of the Holy Spirit came. आणि पवित्र आत्म्याचा आवाज असा आला And Jesus said, येशू म्हणाला I didn't just died for few people. आणि मी फक्त काही थोडक्या लोकांसाठीच मेलेलो नाही I died for the people who were in the right, and I died for the people who were in the मी left. त्या लोकांसाठी मेलो नाही जे उजव्या हाती पण होते आणि त्या लोकांसाठी पण मेलो नाही जे डाव्या हाती होते Hallelujah. I Hallelujah. want to tell you this morning, आणि मला आज तुम्हाला सकाळी this सांगायचं is आहे, a resurrection day. आजचा दिवस हा But पुनरुत्थानाचा I want to दिवस tell आहे. you, this is the day of salvation as पण well. मला तुम्हाला सांगू द्या की आजचा दिवस हा तारणाचा दिवस सुद्धा आहे There is no better than today. Today is the day of salvation, and that is what the word of God says. आजपेक्षा उत्तम दिवस असूच शकत नाही कारण तो पुनरुत्थानाचा दिवस आहे, ठरलाच आहे पण तो तारणाराचा पण दिवस ठरलेला I आहे want to tell you people, आणि मला तुम्हाला सांगू द्या लोकांनो if you think Jesus died just for good people, आणि जर तुम्ही विचार करत असता की येशू फक्त चांगल्या लोकांसाठीच मरण पावला if you think Jesus died for just for so-called good people, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही विचार करत असाल की फक्त काही लोक जे आहेत निवडक आहेत जे चांगले लोक आहेत त्यांच्यासाठीच येशू मेला I want to tell you that is a wrong understanding. मग मला तुम्हाला सांगू दे की तुमची समज चुकीची समज आहे Because there is no good people in this world. कारण त्या जगामध्ये कुठलेच चांगले लोक नाही This word of God says everyone sinned and fall short the glory of God. आणि हे वचन सांगतं की प्रत्येकाने पाप केला आणि प्रभूच्या गौरवासाठी कमी पडले There is no man in this world or no woman in this world that is born pure and lived pure and died या pure. जगामध्ये असा कोणी व्यक्ती नाही स्त्री नाही की ते निष्पाप जन्मले आणि निष्पाप असेच मेले No flesh lived a pure life in this world. कुठल्या शरीराने पवित्र असं जीवन जगले नाही या But जगामध्ये 2000 years back, one flesh came in this world. पण 2000 वर्षापूर्वी एक देह या पृथ्वीवर आला That flesh carried the holiness of God Himself. आणि त्या शरीरामध्ये देवाची पवित्रता होती There was no sin inside that flesh. त्या शरीरामध्ये कुठलंच पाप नव्हतं There was no evil inside that flesh. आणि त्या शरीरामध्ये कुठलीच दुष्टपणाची भावना नव्हती दुष्टपणा नव्हता That flesh doesn't even understand what is evil. आणि त्या देहाला माहीतच नव्हतं की काय दुष्टपणा किंवा दुष्टता काय असते But that flesh was crucified for you and me in the cross. पण तो देह तुम्हा आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर वधला गेला That is not an ordinary flesh. आणि तो काही साधारणतेचा देह नव्हता That is the body of the God Himself. पण ते स्वतः देवाचं शरीर होतं And His name is Jesus. आणि त्याचं नाव येशू ख्रिस्त His name is Jesus Christ. त्याचं नाव येशू ख्रिस्त And that is the truth of the Word of God. आणि हे देवाच्या वचनाचं सत्य आहे And no one can strike that truth away from this world. आणि कोणीच ह्या जगामधून हे सत्य काढून घेऊ शकत नाही Many people can claim that they are holy. आणि खूप लोक आहेत की ते म्हणतात की मी पवित्र आहे But there is only one who is the origination of all holiness. पण एकच आहे जो या सर्व पवित्रतेचा मूळ आहे किंवा तो पवित्र आहे There is only one who is worthy of all holiness. आणि हा तो एकच आहे जो या सर्व पवित्रतेच्या योग्यतेचा होता That is not just, He is not just a creator. आणि तो फक्त निर्माताच नाही He is your father and my तो father. तुमचा आणि माझा पिता आहे And His name is Jesus आणि Christ. त्याचंच नाव येशू ख्रिस्त आहे And I want to tell you this morning, आणि मला तुम्हाला आज सकाळी सांगू द्या on this Resurrection Sunday, आज पुनरुत्थानाच्या रविवारी if your life is not surrendered to Jesus, जर तुमचं जीवन अजूनही येशू ख्रिस्ताला समर्पित नाही if you are not washed by the precious blood of Jesus, आणि जर अजूनही तुम्ही
the right time. मग मला तुम्हाला सांगू द्या की आजची सकाळ ही तुमच्यासाठी योग्य वेळ आहे. There is no better time for salvation than today. आणि आजच्या पेक्षा कुठलाही असा उत्तम दिवस नसू शकतो. Because as much as people who believed him, कारण जेवढ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, he gave them the authority to become his children. मग त्याने त्यांना अधिकार दिला की त्यांनी त्याचं लेकरू व्हावं. And if we are children of God, आणि जर आपण त्याचे लेकर आहोत, we are cleansed and marked by the blood of Jesus. मग आपण त्याच्या रक्ताद्वारे धुतलेले आणि चिन्हित आपल्यावर त्याच्या रक्ताची निशाणी केलेली आहे. Hallelujah. Hallelujah. You may forget me, तुम्ही असू शकता की तुम्ही मला विसरू शकाल, but don't forget the word that you listened today. पण आजचं जे वचन तुम्ही ऐकलं त्याला I विसरू want नका. to tell you today is the best day to give your life for Jesus. आणि मला तुम्हाला सांगू दे की आजचा हा उत्तम दिवस आहे तुमचं जीवन त्याला पुन्हा समर्पित Because करण्यासाठी. today in the presence of God, कारण आज या देवाच्या उपस्थितीमध्ये He is not here to accuse you. तो तुम्हाला इथं दोषी करण्यासाठी, तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, He is not here to blame you, तुम्हाला दोष देण्यासाठी तो इथे नाही, but He is here to save you. पण तो इथे आहे तर तुम्हाला टाळण्यासाठी आहे. He is here to give you the joy and the peace of God. आणि तो इथे आहे तर तो तुम्हाला त्याची शांती आणि त्याचा आनंद देण्यासाठी And आहे. that joy is not just the joy of this world. आणि त्याचा जो आनंद आहे तो या जगाचा आनंद नव्हे, That is the joy of salvation that we receive from Jesus. तर त्याचा आनंद तो त्या तारणाद्वारे, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो तारण आलाय त्याचा आनंद आहे. That is why in the cross, आणि म्हणूनच त्या क्रूसावरती He finished up saying, "It is finished." त्याने त्याने या गोष्टीवर संपवलं की हे पूर्ण झालेलं आहे. Hallelujah. Hallelujah. It is finished by Jesus forever. हे सर्व काम येशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण झालेलं आहे. There is no unfinished job that was left by God. आणि कुठलंही काम अपूर्ण ठेवलेलं नाही येशू ख्रिस्ताद्वारे. Jesus has finished everything for you and me. येशू ख्रिस्ताने प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट पूर्ण केलेली आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. This morning, if you are ready to surrender your life to आणि या Jesus, सकाळी जर तुम्ही येशू ख्रिस्ताला समर्पित होण्यासाठी तयार आहात, He will break every oppression of enemy in your life. मग तो आज शैतानाचे प्रत्येक बंधन, तुमच्या जीवनात झालेल्या प्रत्येक गोष्टी तोडण्यासाठी He तयार will आहे. break every generation curses of your तो life. पिढ्यानपिढ्या येणाऱ्या प्रत्येक श्राप तोडण्यासाठी तयार आहे. And by His stripes, we will be healed forever. आणि त्याने खाल्लेल्या फटक्याद्वारे आपण सार्वकालिकतेसाठी आरोग्य पावलेलो आहोत. Hallelujah. हालेलुया. Are you ready to give up your life for तुम्ही Jesus? तयार आहात का आज येशू ख्रिस्ताला तुमचं जीवन देण्यासाठी? This is the right opportunity. आणि ही खरोखर उत्तम संधी आहे. I want to tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, as how Jesus risen from the dead, जसं येशू ख्रिस्त त्या मरणातून उठला, He want to make us risen from sin. मग त्याला आपल्यालाही त्या पापातून पुनरुत्थित करायचं आहे. Hallelujah. So Hallelujah. that we can sit with Him in the right hand of the जेणेकरून Father. आपण त्या पित्याच्या बरोबर, त्याच्या बरोबर उजव्या हाताला बसावं. So if you want Jesus in your life, म्हणून जर तुम्हाला येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये हवा असेल, whatever mistakes you would have done, जे काही चुकीच्या गोष्टी किंवा चुकी तुमच्याकडून घडलेल्या असतील, that is not a matter this morning. मग आज सकाळी त्या गोष्टी काही मूल्यवान नाहीत किंवा त्याचं मूल्य नाही. Because we have a Savior who is ready to forgive all our sins. कारण आपल्याकडे असा तारणार आहे की तो तुमच्या किंवा माझ्या प्रत्येक पापाला क्षमा करण्यास तयार आहे. Whether it is small or big, ते मोठं असो किंवा छोटं असो, we have a risen Savior आपल्याकडे पुनरुत्थित तारणार आहे. who is ready to rise us, make us rise from every sin. तो तयार आहे आपल्या प्रत्येकाला प्रत्येक पापामधून उठवण्यासाठी, पुनरुत्थित करण्यासाठी. And this morning, आणि आज if सकाळी you are a believer, जर तुम्ही विश्वासू आहात, if you are already a believer in Christ, तुम्ही अगोदरच प्रभूमध्ये विश्वासू He आहात, wants to reveal His power once again in your life. पण त्याला तुमच्या जीवनावर त्याचे सामर्थ्य आज पुन्हा एकदा प्रगट करायचं आहे. Hallelujah. Hallelujah. So let us all raise up this म्हणून आपण morning. सर्वजण उभे राहूया This morning, let us seek the presence of God. आणि आज प्रभूच्या उपस्थितीला तुम्ही शोधा. The risen Savior is here this morning, आणि जो पुनरुत्थित झालेला तारणार आहे आज इथे उपस्थित आहे आज सकाळी. and He wants to do great things this morning in your life. आणि त्याला तुमच्या जीवनामध्ये आज सकाळी महान असं काम Let us करायचं आहे. all close our eyes. म्हणून आपण सर्वजण डोळे बंद And करूया. if you need this Savior in your life, आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हा तारणारा हवा असेल, can you open your mouth and say, Jesus, I need you? मग तुम्ही तुमचं तोंड उघडून त्याला म्हणू शकता काय, हो येशू ख्रिस्त मला तू पाहिजे आहेस. Father Lord, we need you in our lives. Father, पिता we need पिता you in our आम्हाला lives.
आम्हाला तू आमच्या जीवनामध्ये हवा आहेस. This morning we are surrendering our life in your hand. आज सकाळी आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात पुन्हा स्थापित करतो, पुन्हा समर्पित करतो. Father, we believe that you came for us. आणि पित्या आम्ही विश्वास ठेवतो की तू आमच्यासाठी आलास. You sent your son Jesus for us. तू तुझ्या पुत्राला येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी पृथ्वीवर And पाठवलंस. he was died and rose up from the dead. तो आमच्यासाठी मेला आणि पुनरुत्थित झाला मरणातून. Father, this morning we are dedicating our life in the presence of God. आणि पित्या आज आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करत आहोत. In Jesus' name, येशू ख्रिस्ताच्या I नावात. come against every powers of darkness, आणि अंधकाराच्या प्रत्येक सामर्थ्याच्या विरुद्ध आम्ही येतो. every spirit that is controlling the people's life. आणि प्रत्येक जो आत्मा इथल्या लोकांच्या मनाला त्यांच्या आत्म्याला नियंत्रित करू In इच्छितो. the mighty name of Jesus, मग त्या येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये we break the powers of darkness this morning. आम्ही प्रत्येक ते सामर्थ्य ते बंधन आम्ही तोडतो प्रभू We येशू speak the ख्रिस्ताच्या. fire of the Holy Spirit to touch each and everyone's life. आम्ही बोलतो की पवित्र आत्म्याचं ती सामर्थ्य ती अग्नी प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श And करू in दे. Jesus' name, let your fire cleanse us this morning. आणि येशूच्या नावामध्ये तुझं ते अग्नीचं सामर्थ्य तुझी अग्नी प्रत्येकाला शुद्ध करू दे. As your word says, आणि जसं तुझं वचन सांगतो the same Spirit तो सारखा आत्मा that raised Jesus from dead ज्याने येशू ख्रिस्ताला मरणातून उठविलं is the same Holy Spirit who is living inside तो us. सारखाच पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहतो. This morning we speak the baptism of the Holy Spirit upon each and every आज one. सकाळी प्रत्येकावर आम्ही पवित्र आत्म्याच्या अग्नीचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मागतो. Let them receive the same Holy Spirit in Jesus' आणि name. होऊ दे की प्रत्येकाने तो पवित्र आत्मा जो सारखाच येशू ख्रिस्ताला त्याने मृत्यूतून उठवलं तो सारखाच आत्मा सर्वांवर येऊ दे. Father, we thank you and we lift your name. आम्ही तुला नावाला धन्यवाद देतो पिता आणि तुझं नाव उंचावितो. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. This morning we are going towards the Lord's table. आणि आपण आता प्रभूच्या मेजाकडे जात आहोत. I want you all to be available, like keep our hearts available in the presence of God. for आणि the मला Lord's table. पाहिजे की तुम्ही प्रत्येकाने देवाच्या उपस्थितीमध्येच राहावं, तुमच्या प्रार्थनेमध्येच राहावं. Jesus has shed his blood for you and me. येशू ख्रिस्ताने तुम्हा आणि माझ्यासाठी त्याचं रक्त सांडलं. If someone can read 1 Corinthians chapter 11 verse 23 to 26. कोणी जर वाचू शकत असेल की करंथिकरस 11 अध्याय 23 वचन. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले आहे की ज्या रात्री प्रभू येशू घरून निघालेला त्या रात्री त्याने भाकर दिली. ईशोपकास करून ती मोडली आणि म्हटले, तुम्हासाठी ते माझे शरीर ते हे आहे, माझ्या स्वभावात हे करा. मग भोजन झाल्यावर प्याला घेऊन त्याने तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या स्वभावात हे करा. Amen. Jesus broke the bread आणि येशू ख्रिस्ताने भाकर घेऊन ती मोडली and he said, this is the flesh of the new covenant. आणि त्याने म्हटलं की हा जो नवीन करार आहे, हा जो देह आहे तो नवीन करार झालेला That आहे. was broken for you and me. आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी तोडण्यात आला, मोडण्यात And he आला. took up the wine and he said, आणि त्याने तसंच द्राक्षरस पण घेतला आणि बोलला, this is the blood that was shed for you and me. हे जे रक्त आहे जे तुम्हा आणि माझ्यासाठी सांडण्यात आलेलं आहे. Jesus has given his flesh and completely given his full blood so that we can partake in the Lord's table. येशू ख्रिस्ताने त्याचं शरीर आणि त्याचं पूर्ण रक्त दिलं जेणेकरून आपण ह्या मेजामध्ये ह्या प्रभूच्या मेजामध्ये सहभागी व्हावं. So this morning as we are in the Lord's table, म्हणून जसं आज सकाळी आपण हे प्रभूच्या मेजामध्ये आपण सहभागी होत आहोत, let's remember the goodness of God. हे आठवण ठेवा येशू ख्रिस्ताच्या चांगुलपणाची. Let's remember the sacrifice of Jesus. आपण सर्वजण त्या बलिदानाची आठवण करूया जे येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी Let's केलं thank God for his goodness. आणि त्याच्या चांगुलपणासाठी देवाला धन्यवाद देऊया. Our salvation was free, आपलं तारण हे मुफ्त आहे, मोफत आहे. but to bring this salvation, पण हे तारण आणण्यासाठी Jesus will lay everything that he had. आणि येशू ख्रिस्ताने प्रत्येक गोष्ट दिली जी त्याच्याकडे होती. With thanksgiving in our hearts, आणि त्याच गोष्टीसाठी धन्यवाद देऊन आपल्या हृदयाला धन्यवादी ठेवून and with faith
Lord's table आज आपण ह्या प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होऊया with faith. आणि हा विश्वासाने करूयात. Father, we want to thank you this morning. पिता आम्ही तुला सकाळी धन्यवाद देतो Thank you for your goodness this morning. आणि तुझं जे चांगलपणा आहे प्रभू आज आमच्यासाठी त्याच्यासाठी तुला धन्यवाद. Thank you for your blood and thank you for your flesh. धन्यवाद तुझ्या रक्तासाठी तुझ्या देहासाठी. We lift your name. आम्ही तुझं नाव उंचावतो In Jesus' name we pray. Amen. आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो. आमेन. Hallelujah. Hallelujah. So this time is a time for offering. If you all want to offer for the kingdom of God, you are available to offer. हा वेळ आहे प्रभूच्या दानार्पणासाठी आणि जर तुम्हाला देवाच्या राज्यासाठी काही दानार्पण द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. At this moment, where is Ajay? आणि Ajay will sing a song. आणि मग ते आज एक गाणं आपल्यासाठी गाते. Praise the Lord. Praise the Lord. आपण एका आशीर्वादाच्या प्रभूच्या महिन्यासाठी हे पंजाबी सॉन्ग आहे. तुम्हाला शब्द कळतील. कमिया थोड़े ना 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 कमिया थोड़े ना 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 कमिया थोड़े ना 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 कमिया थोड़े ना 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 मैं यहूदा देश यीशु नासरी गाएगा. मैं यहूदा देश यीशु Every knee will bow. प्रत्येक गुडघा टेकेल Every tongue will confess. आणि प्रत्येक जीभ कबूल करेल. So today a Punjabi tongue confess that Jesus is the Lord. पंजाबीमध्ये आपण कबूल केलं की येशू देवांचा देव राजांचा राजा आहे. Thank you Ajay for the beautiful song. धन्यवाद. So we crossed the time, so let us pray and thank God for this wonderful service. आपण
आपला Yeah, we'll tell them. वेळ होऊन गेलेला आहे म्हणून आपण शेवटची प्रार्थना करू. So let's pray right now. म्हणून आपण प्रार्थना करू. Father, we want to thank you for this morning. पिता आम्ही तुला सकाळी धन्यवाद देतो. Thank you, Lord, that today we are celebrating the risen Savior, that is Jesus. धन्यवाद पिता की आज आम्ही त्या येशूला जो उठलेला आहे मरणाचा पुनरुत्थित झालेला आहे त्या येशू ख्रिस्ताला आम्ही साजरा करत Thank आहोत. you, Lord, for your presence over here. धन्यवाद तुझा उपस्थिती इथं आहे त्यासाठी देवा. For indeed you are living and living inside us forever. आणि खरोखरच तू जिवंत आहे आणि आमच्यामध्ये जिवंत आहे. For you, we are the dwelling place of the Holy Spirit. आणि आम्ही पवित्र आत्म्याचं राहण्याचं ठिकाण आहे त्याचं मंदिर आहे. Thank you for your power over your people this आणि morning. धन्यवाद देतो की तुझ्या लोकांवर तुझं सामर्थ्य आज आहे म्हणून त्यासाठी Let your धन्यवाद. grace be abounded over each and every one. आणि तुझं जी कृपा आहे ते प्रत्येकावर भरभरून असू That दे. every needs of their life shall be fulfilled in the mighty name of Jesus. त्यांच्या जीवनाची प्रत्येक गरज जी आहे तुझ्या नावामध्ये तुझ्या महान अशा नावामध्ये परिपूर्ण होऊ दे. For whatever they have reached your presence, आणि जे काही for whatever they have reached in your presence, आणि जे काही ते तुझ्या उपस्थितीमध्ये त्यांनी let them घेतलेलं receive आहे. it in Jesus' name. आणि त्यांनी ते विश्वासाने येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ग्रहण करू दे. May the love of our Father आणि देवाची प्रीती and the grace of our Savior आणि Jesus येशू ख्रिस्त जो आपला तारणारा आहे and the त्याची sweet कृपा fellowship of the Holy Spirit आणि सुंदरशी पवित्र आत्म्याची सहभाग्यता be with us forever and ever. तुम्हा आम्हा बरोबर सदा सर्व काळासाठी राहो. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. बोलो यीशु मसीह की जय. यीशु मसीह की जय. So Jesus is risen म्हणून येशू ख्रिस्त उठलेला आहे तो पुनरुत्थित आहे. and we are the living testimonies of Jesus. आणि आपण त्याची जिवंत साक्ष आहोत. And that resurrection power is inside you and me. आणि ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये राहत आहे आपल्यामध्ये राहत आहे. Because Holy Spirit is living inside us. कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहत आहे. So God bless you all. म्हणून देव तुम्हाला आशीर्वादित करो. And we have arranged